पिछले साल जब प्रोफेसर सुरेश चौपने ने रिसर्च की तो उन्हें महाराष्ट्र में पहली बार वर्धा नदी के किनारे धनोरा भोयगांव पुल के पास स्टोन एज के औजारों के साथ बाइसन, हिरन, सुअर और इंसान के फोसिल मिले। प्रोफेसर सुरेश चौपने ने ज़रूरी जानकारी दी है कि 20,000 साल पहले के आखिरी आइस एज प्लीस्टोसीन पीरियड की बहुत नए जानवरों के फॉसिल हैं। रिसर्च किए गए जानवर अभी तक महाराष्ट्र में जियोलॉजी डिपार्टमेंट को भी ऐसे फॉसिल कहीं नहीं मिले हैं, बल्कि सिर्फ चंद्रपुर जिले में मिले हैं। नदी के पास मिले जानवरों में बाइसन के फॉसिल बड़ी संख्या में मिले, जंगली सुअर के थोड़े से दांत, हिरन की हड्डियां, इंसानी पाषाण युग के औजार और कुछ इंसानी और जानवरों की हड्डियां मिली हैं। पाषाण युग के इंसानों और जंगली जानवरों के बीच रिश्ता। इन हाल के जानवरों के पास पाषाण युग के इंसानी औजार भी मिले हैं, जिससे साबित होता है कि इंसान उनका शिकार करते थे। पिछले 20 सालों में दुनिया में आइस एज आया था, जिसके बाद टेम्परेचर की वजह से यह पिघल गया और बहुत बड़ी बाढ़ आई। इसी बाढ़ में विदर्भ और चंद्रपुर के सभी जानवर नदी में बह गए और गाद में दब गए। कुछ हजार साल बाद वह फोसिल में बदल गए। ओके. चंद्रपूर जिल्ह्यातील आणि चंद्रपूर तालुक्यातील इथे वर्धा नदी आहे आणि या वर्धा नदीच्याच एका भागामध्ये मागच्या वर्षी आपल्याला हत्तीचे जीवाश्म सापडले होते. राजुऱ्यात च्या जवळ पण सापडलेले होते आणि वरोरा तालुक्यात एकदा सापडलेले होते. इथे हा जो भाग आहे विशेषतः वडा भाग आहे. त्याच्यानंतर थोडं पुढे आपण भोयगावकडे जेव्हा जातो त्या भागाकडे, या भागाकडे आता वेगळ्या प्रकारचे फॉसिल्स आपल्याला आढळलेले आहेत. मागच्या वर्षी आणि यावर्षी जे आपल्याला जीवाश्म आढळलेले आहेत ते 20 ते 25,000 वर्षाचे जीवाश्म आहेत. आणि हिमयुगामध्ये जे प्रचंड मोठा महापूर आला होता त्या महापुरात वाहत आलेले इथे खडक आहेत आणि त्याच खडकामध्ये जे जीवाश्म आढळलेले आहेत त्याच्यामध्ये बायसनचे जीवाश्म आहे, काही म्हशीचे आहेत, गाई बैलाचे आहेत, हरणांचे आहेत, वाघ डुकर यांचे पण जीवाश्म लहान लहान कुठेतरी सापडलेले आहेत. पण मोठे जीवाश्म आपल्याकडे आहेत ते बायसनचे जीवाश्म सापडलेले आहेत आणि काही डुकराचे जीवाश्म आपल्याकडे आढळलेले आहेत. तर हे केवळ विदर्भात नाही, महाराष्ट्रात नाही, तर भारतामध्ये अशा प्रकारचे जीवाश्म जे ते पहिल्यांदा आपल्याकडे आढळलेले आहेत. आणि म्हणून महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून, भारताच्या दृष्टिकोनातून हे जे जीवाश्म आहेत म्हणजे केवळ 20,000 वर्षापूर्वीचे हे सर्वात शेवटचे हे जीव आहेत की जे आजही आपल्याकडे आहेत, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहेत आणि याचं अस्तित्व आहे आपल्याकडे. आणि म्हणूनच याचं महत्त्व आहे. माझ्याकडे म्युझियममध्ये, संग्रहालयामध्ये हे ठेवलेली आहेत आणि अजूनही माझा सर्वे आणि रिसर्च इथे चालू आहे. होऊ शकतं की पुन्हा मला काही चांगले प्राण्यांचे जीवाश्म मिळाले तर फार एक मोठे क्रांतिकारक तो निर्णय राहील. जवळ आलेलो आहे आणि धानोरा भोयगाव हा जो भाग आहे आपण तिथे ऑलरेडी रिसर्च केलेला आहे. या भागामध्ये नव्या प्रकारचे काही जीव इथे आपल्याला आढळलेले आहेत. विशेष म्हणजे की आपल्याला एका भागामध्ये पैनगंगा आणि वर्धा नदीच्या किनाऱ्यावरती आपल्याला हत्तीचे फॉसिल्स आढळले होते. परंतु त्यानंतर दुसऱ्या वर्षी, मागच्या वर्षी आणि या वर्षी काही वेळा सर्वे आणि रिसर्च केल्यानंतर असं आढळलं की इथे बायसन जे होते, म्हशी होत्या, गायी होत्या, हरिण होते, वाघ होते आणि डुक्कर वगैरे ज्याला म्हणतो अशांचे पण छोटे काही पार्ट्स आपल्याला सापडलेले आहेत या ठिकाणी. महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये अशा प्रकारचे जे स्पॉट्स आणि अशा प्रकारचे जे फॉसिल्स आहे ते पहिल्यांदा आपल्याला आढळलेले आहे. महाराष्ट्रात, विदर्भात तर हे प्रथमतः आहेच, पण भारतामध्ये पण अशा प्रकारचे फॉसिल्स आपल्याला आढळलेले नाही आहे. अजूनही जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने याचा रिसर्च सर्वे केलेला नाही आहे. अजूनही कुठल्याही लोकांनी याचा सर्वे केलेला नाही आहे. परंतु आम्ही इथे गेल्या 2 वर्षापासून सर्वे करत आहेत आणि या सर्वेमध्ये अशा प्रकारचे फॉसिल्स जे आहेत ते आढळलेले आहेत. हे जे जीवाश्म आपल्याला दिसते 20 ते 25,000 वर्षाच्या काळातले हे जीवाश्म आहेत की जेव्हा आपल्याकडे संपूर्ण भारतामध्ये महापूर इथे येत गेला, कारण बर्फ वितळलं होतं, तिथे हिमयुग वितळलं होतं आणि नागपूरपासून हे जे दगड आहे ते दगड इथे वाहत आले. म्हणजे वरोरा तालुक्यापासून तर बल्लारशापर्यंत आपल्याला हे खडक पाहायला मिळतात. आणि या खडकासोबतच हे सर्व प्राणी इथे आपल्याला आलेले पाहता येईल आणि त्यांचंच रूपांतर फॉसिल्समध्ये इथे नदीच्या पात्रामध्ये आपल्याला झालेलं आढळतं. तर हे केवळ विदर्भातच नव्हे
महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातलं एक रेअर अशा प्रकारचं फॉसिल्सचं एक प्लेस आहे आणि याचा सर्वे GSIनी केला पाहिजे, शासनाने केला पाहिजे आणि याचं खूप चांगलं संग्रहालयामध्ये रूपांतर झालं पाहिजे.